प्रशासक म्हणजे कोण असतात, काय असतात, त्यांची कार्यप्रणाली कशी असते, हे आज आपण अरुण काकडे साहेब, की ज्यांनी प्रशासक म्हणून काम केलं, अनेकांना प्रशासक म्हणून नेमलं. सध्या ते सेवानिवृत्त उपनिबंधक सहकारी संस्था निवृत्तीचा काळात ते आहेत. तरी सुद्धा आपण साहेबांच्याकडून प्रशासक म्हणजे काय, त्याची कार्यप्रणाली कशी असते, हे आपण जाणून घ्या. नमस्कार. नमस्कार. आता सध्या कोल्हापुरात एकच विषय आहे की गोकुळच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासक आहे. हा प्रशासक म्हणजे नेमकं काय आहे, त्याची कार्यप्रणाली कशी असणार, किती दिवस प्रशासक राहणार, गोकुळच्या दैनंदिन कामकाजात त्याचा काही परिणाम होईल का, हे आपण आज तुमच्याकडून प्रशासकीय अंगानं जाणून घेऊया. आता सहकार कायद्याच्या कलम 73 कलम 78 या ठिकाणी 2 ठिकाणी अशा प्रोव्हिजन्स आणि स्वतंत्ररित्या अर्बन बँकासाठी कलम 110. तर अशा वेगवेगळ्या प्रोव्हिजन, त्या प्रोव्हिजन खाली प्रशासकाची नियुक्ती केली. प्रशासक साधारण अशा अर्थानं आहे की सहकारी संस्थांच्या बाबतीमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं संचालक मंडळ ज्या वेळेला काम करणं वेगवेगळ्या कारण आहेत, त्यावेळेला ते थांबतं, त्यावेळेला पर्यायी व्यवस्था म्हणून प्रशासक नेमण्याची तरतूद. पर्यायी व्यवस्था म्हटल्यानंतर संचालक मंडळ जे काम करत होतं तेच काम प्रशासकाने करणं कायद्याला आणि एकंदरीत सरकार कायद्याला अपेक्षित आहे. दैनंदिन कामाचं स्वरूप बघितलं तर कुठल्याही सहकारी संस्थेत प्रशासक विशेषतः वर्गाच्या ज्या अपेक्षित सहकारी संस्था आहेत त्याच्यामध्ये संघीय संस्था आहेत, फेडरल बॉडीज, साखर कारखाने येतात, दूध संघ येतात, जिल्हा मध्यवर्ती बँक, सूतगिरणी, तर अशा आणि काही शासनाने नोटिफाय केलेल्या संस्था आहेत. तर अशा संस्थांवरती प्रशासक प्रामुख्याने एवढ्यासाठी कारण याचा व्हॉल्यूम मोठा असतो, त्याचं डे टू डे वर्किंग प्रभावीपणे होणं आवश्यक आहे. खूप लोकांचं त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एखादा साखर कारखाना घेतला तर 50,000 सभासद असतात आणि त्यांच्या साखर कारखान्याच्या बाबतीत बोललं तर त्या ठिकाणी त्याचं साखर कारखान्याचं गाळप, हंगाम, त्यांची बिलं मिळणं, FRP देणं, किंवा कामगारांचे वेगवेगळे प्रश्न आणि इतर रेग्युलर अनेक प्रकारचे कायदे त्याला आजपर्यंत आहे, त्या दृष्टीने काम करणं. त्यामुळे कुठलंही प्रशासनात अडथळा न येता ते प्रभावीपणे राबवण्यासाठी जसं संचालक मंडळाची भूमिका आणि कार्य अधिकार आहे तेच प्रशासकाला यामध्ये इन द इंटरेस्ट ऑफ मेंबर्स आणि इन द इंटरेस्ट ऑफ ऑल स्टेक होल्डर्स अशा सभासदांच्या हितासाठी आणि त्याच्या सगळ्या स्टेक होल्डर जे असतील किंवा आपण ज्याला ज्यांच्या तिथं हित आहे असे सगळे घटक यांच्यासाठी काम करण्यात येणार. साधारण प्रशासकाचा कालावधी नेमका किती कालाचा असू शकतो, त्याला काही नियम आहे, बंधन आहेत, किंवा त्याला काही हे आहे का, बाबा प्रशासक आज आले म्हणजे ते बाबा 5 वर्ष राहतील, 1 महिना राहतील, 4 दिवस राहतील? आता या कायद्याला अपेक्षित असं आहे की ज्या कारणासाठी ऍडमिनिस्ट्रेटर किंवा प्रशासक नेमला जातो त्या कारणाची पूर्तता होईपर्यंत आणि त्यांना ती करावी एका विशिष्ट कालावधी. आणि दुसरं की त्याचं संचालन हे पुन्हा रेग्युलर नेहमी अशा दृष्टीने त्यानं काम करावं अपेक्षित आहे. आणि हे करण्यासाठी एक साधारणतः कायद्यामध्ये अपेक्षित राहिले की 6 महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टी त्यानं कराव्या, सगळं मार्गी लावावं आणि मग जे काही लोकशाही पद्धतीनं पुढच्या गोष्टी आहेत, निवडणुका, जे काय पुढची प्रक्रिया, त्या दृष्टीने त्यानं कार्यरत व्हावं असं कायद्याला आणि एकंदरीत त्या संस्थेच्या बायलॉजला असलेला. प्रशासकांना साहेब अधिकाराच्या मर्यादा संचालक मंडळ इतका त्याला अधिकार असतात की त्यापेक्षा वाढीव असतात? कायद्यामध्ये संचालक मंडळाऐवजी असं आणि ती व्यवस्था चालवण्याचं असं म्हटल्यामुळे जे अधिकार लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या
संचालक मंडळाचे अधिकार आहेत तेच अधिकार त्या प्रशासकाला प्रशासकाला प्राप्त प्राप्त त्याला ते प्रशासकांची संख्या किती असावी व त्या संस्थेनंतर किती 1 2 3 प्रशासक हे याचा काय नेमकं हे तो क्रायटेरिया कसा आहे नेमका? या बाबतीमध्ये कायद्यानं 1 or more म्हटलेलं ओके एक किंवा अधिक प्रशासक मंडळ असं म्हटलेलं आहे. पण साधारणतः बऱ्याच वेळेला एका व्यक्तीला सुद्धा प्रशासक नेमलं जातं आणि एखादा सेगमेंट असा असतो तो त्याला उदाहरणार्थ एक प्रोसेसिंग युनिट आहे मग त्याच्यात टेक्निकल भाग ज्ञान असणारा एखाद्याला असावा किंवा प्रशासन चांगलं बघणारा असावा एकंदरीत मग ह्या अंगाने विचार केला तर काही वेळा मोठ्या प्रमाणावरती कामगार प्रश्न असतात त्याच्यावरचं नियंत्रण लागतं. मग अशा वेळेला एका प्रशासकाला वेगवेगळ्या अंगाने विचार करताना त्याला टेक्निकल सपोर्ट असण्यासाठी त्या संचालक त्या बोर्डामध्ये किंवा एखाद्या वेळेला एखादा लेखापरीक्षक आमच्याकडे नेमला. त्याचं कारण असं की ते दररोजचे अकाउंट्स त्याच्यावर पण नजर असावी. ओके म्हणून मग प्रशासक मंडळ 3 किंवा 5 या साधारणतः संख्येनं ते नियुक्त करण्याची एक पद्धत आहे. यामध्ये प्रशासकीय मंडळात फक्त एक अधिकारी असतात म्हणजे प्रशासनातलेच व्यक्ती असतात की अप्रशासकीय म्हणजे राजकीय म्हणून त्या अंगाने पण काही त्यांचा समावेश होऊ शकतो? सध्या तरी आमच्या कायद्यामध्ये अपेक्षित जे कामकाज चालतं त्यामध्ये शासन नियुक्त प्रशासक नेमण्याची आमच्याकडे पद्धती आहे. आणि त्यामध्ये पण काय केलं जातं एखाद्या वेळेला जिल्हा काही वित्तीय संस्थांचा इंटरेस्ट आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज आहे त्यांचा एखादा प्रतिनिधी काही ठिकाणी आता बँका असतील तर त्या ठिकाणी तो घेतला. ओके म्हणजे असं पण काही वेळेला सपोर्टसाठी घडतो छोट्या मोठ्या पण सर्वसाधारणपणे शासकीय प्रशासक एक किंवा मूळ ते शासकीय हे नेमण्याचं आमच्याकडे पद्धत आहे. समजा एखाद्या वेळेला शासनाला असं वाटलं की यामध्ये लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे तर शासन वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी ज्ञान त्यातलं ज्ञान त्या व्यवसायातलं ज्ञान असतं आणि प्रभावीपणे प्रशासकाला मदत होईल अशा पद्धतीने काम करणारे शासन अनुमतीनं असे काही प्रशासक नेमू शकतो. शासन नेमू शकतो. आता भरपूरच्या इतिहासात जर बघितला पण पहिल्यांदाच प्रशासक आहे त्यामुळं थोडं दूध उत्पादक असतो म्हणजे दूध उत्पादक हाच घटक आपण नजरेसमोर ठेवलाय. त्यांच्यात एक भीती आहे की आपलं 10 तारखेला आमचं दर 10 दिवसाला पेमेंट निघतंय किंवा आम्हाला बाकीची काही अडचण नाही. आम्ही गोष्टी दूध संघाला गेलो तर संचालक किंवा बाकी कोण आम्हाला भेटतात आमचं दैनंदिन जे काही अडचणी असतील दूध संकलनापासून त्याचं निराकरण होते. मग अशी हे ह्या पातळीवर प्रशासक काम करू शकतात तुमचा अनुभव काय ना? हे काय आहे की कायद्यानेच अपेक्षित असं आहे की दैनंदिन सर्व जे प्रशासन दैनंदिन कामकाज आहे. आता कोणी असो म्हणजे आता प्रशासक येणार किंवा काय होणार यावर आज आपण बोलणं योग्य होणार पण एखाद्या प्रातिनिधिक उदाहरण झालं एखादा प्रशासक आला तर त्या ठिकाणी उत्पादक असेल किंवा सभासद लाभार्थी किंवा ज्याचं हित संबंध आहे अशा व्यक्तीचं हित जे संचालक मंडळाने जपलंय ते सगळं जपणं हे 100% आहे. त्यामुळे तेच काम त्यानं करावं लागतं. आणि बाकी दैनंदिन प्रशासनामध्ये जे जे त्यांचे विभाग प्रमुख असतील कुठल्याही युनिटमध्ये सहकारी संस्थेत त्या विभाग प्रमुखांच्या मार्फत त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि जर प्रशासक मंडळात अधिक सदस्य असतील त्यात लेखा परीक्षणाचं ज्ञान असेल एखाद्या प्रक्रिया युनिटमध्ये प्रक्रियाचा टेक्निकल एक्सपर्ट असेल तो मुख्य प्रशासकाला एक्सपर्टाईज करून त्याच्या समोर ते रिपोर्टिंग असेल आणि या कामकाजामध्ये चालत आलेल्या त्रुटी असतील तर तो दूर करू शकतो किंवा त्याला चुकीची एखादी गोष्ट घडत आलेली असेल तर त्याला प्रतिबंध करेल त्याला बंद करेल. प्रशासनात चुकीचं काम करणाऱ्याच्या वरती कारवाई करणे शिस्तभंगाची
हे सगळ्या अधिकाऱ्यांना- डिपार्टमेंटल बदल्या करणे, हे सगळ्या या सगळ्या अधिकार प्रशासक मंडळ आणि प्रशासकांना ते आहेत. आता एकंदर तुमच्या बोलण्यातून सर असं जाणवलं की प्रशासकाला खूप मोठे अधिकार प्राप्त होते. थोडक्यात, जर प्रशासकाबद्दलच तक्रारी काही निर्माण झाल्या तर तिची दाद कुठं मागायची आणि कोणी मागू शकते? तो असं काय कधी अनुभव आहे? कायद्यानं अशा गोष्टी घडलेल्या आहेत. कायद्यानं रजिस्ट्रारला त्या संस्थेवर प्रशासक नियुक्तीचे असतात. मग त्या कार्यक्षेत्रानुसार एखाद्या सोसायटीवर नेमायचं असेल तर ते त्या तालुक्याचे सहाय्यक निबंध हे सक्षम आहे. ओके. जिल्हा स्तरावरची संस्था असेल तर ते जिल्हा उपनिबंधक असतात. तसं ज्या रजिस्ट्रारच्या कार्यक्षेत्रामध्ये संस्था येते त्या ठिकाणी प्रशासक नियुक्तीचे त्यांना अधिकार. त्याच्याकडे जर प्रशासकाविषयीच्या कामकाजाबाबत काही गंभीर प्रश्न गेले तर तो त्याला बदलू शकतो. म्हणजे त्या प्रशासकाचे जे काही तक्रारी आहेत त्या रजिस्ट्रारकडे ते गेला त्याची खातरजमा करेल. नाही पण तो ऍक्सेस आहे लोकांना 100% म्हणजे खातरजमा करेल आणि त्याला तो जर त्यांना आढळलं की बाबा यांच्यामध्ये कामकाजात गंभीर त्रुटी आहे ओके आणि यामुळे संस्थेच्या संचालनामध्ये अडथळे व्हायला लागले, कदाचित काही खूप अडचणी होऊ शकतात, तर त्याला बघू गंभीर त्रुटी म्हटलं किंवा समजा बेबीगाडीपासून जरी म्हटलं प्रशासक वेळ येऊ शकत नसते एखाद्या वेळेला एखाद्या त्या कामाच्या व्यवस्थेवरती नाही असू शकते. अशा साध्या तरी उच्च नक्की म्हणजे प्रशासन नेमला म्हणजे होणार त्यांच्या हातात दिला कायमस्वरूपी कोणाला हेच महत्वाचं होतं. तुमचा याबाबतचा अनुभव काय सांगाल? तुम्ही इतकी वर्ष तुम्ही बऱ्याच वेळा प्रशासक म्हणूनही राहिला, प्रशासक म्हणून तुम्ही बऱ्याच जणांच्या नेमणूकही केल्या. होय, असं अनेक गोष्टी घडल्या. त्यामध्ये मी स्वतः प्रशासक म्हटलं तर अगदी सुरुवातीच्या कालावधीत इचलकरंजीमध्ये एका नागरी सहकारी बँकेवर मी प्रशासक म्हणून काम केलं आणि त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या शासनाच्या ज्या काय सूचना होत्या त्यानुसार ते फॉलो करून आम्ही त्या बँका चांगल्या प्रगतीपथावर आणण्याचा प्रयत्न केला. मी दूधगंगा वेदमुगा सहकारी साखर कारखाना बिद्री या कारखान्यावर देखील प्रशासक मंडळाचा प्रमुख म्हणून मी काम केलेलं आहे. सगळ्यात दोन सीझन जवळपास आम्ही त्या ठिकाणी 2015, 16 आणि 16-17 सीझन मध्ये काम केलं. या ठिकाणी सुद्धा खूप मोठं सभासद संख्या 3-4 तालुक्याचं कार्यक्षेत्र 50-55,000 58-60,000 सभासद संख्या आणि मग सीझनचं डे टू डे वरती FRP देणं, त्यानंतर फायनान्स, त्यानंतर आमच्याकडे त्यावेळेला एक्सपेन्शनचा विषय होता कारखान्याचा, तो सुद्धा जीबी समोर आला, जीबी आम्ही फेस केले. तर असे अनुभव आले आणि त्या ठिकाणी हे संचालक मंडळ आमचे जे काही प्रशासक मंडळ सदस्य होते त्यांच्याकडे सुद्धा मुख्य प्रशासक म्हणून काही दैनंदिन प्रशासन मी पाहत होतो. काही जणांना शेतीविषयक भागावर भर दिला, काहींना अकाउंट्स आणि ऑडिटच्या दृष्टीने एकाला भाग दिला आणि मग सगळ्यांची डिस्कशन करून आम्ही निर्णय घेतो. आणि मग सुरुवातीला काही तिथं जे अधिकारी कर्मचारी जे रेग्युलर असतात त्यांना सुद्धा प्रशासकांची थोडीशी अशी मनामध्ये धास्ती किंवा मनामध्ये गडबड वाटत असते. पण ज्यावेळेला कामकाज नियमित सुरू होत त्यानंतर हळूहळू हे एकमेकाच्या सहकार्याने असे म्हणेल मी, कारण शेवटी प्रशासक आले तरी त्या ठिकाणी खाली जे अधिकारी कर्मचारी विभाग प्रमुख ही जी व्यवस्था आहे शेवटी व्यवस्था काम केली पाहिजे. यामध्ये कामकाजात त्रुटी किंवा दुर्लक्ष करणारी व्यक्ती असते. तर थोडस काही वेळेला मोठ्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात काहींचा गृहीत धरून काही थोडं बेजबाबदार वागणं असतं, त्यावेळेला चुकीचं काम घडत असतं. त्या सगळ्यांना कोण प्रशासक कोणाचा शेवटी सरकारी माणूस होतो त्याला काय भार त्या गोष्टींशी त्याने गेलेलं नसतं असं म्हणता येईल. तो आपल्या प्रशासनाच्या दृष्टीनं काम करू लागला, चुकीचं करणाऱ्यांच्यावर तो कारवाई करू शकतो. म्हणजे शिस्तभंगाची आहे, प्रशासकीय कारवाई आहे. या प्रशासनाचा सगळा खर्च वगैरे जो आहे तो शासन बघतोय की प्रशासकाला त्याच्यासाठी आमच्याकडे एक सर्क्युलर आहे, त्यानुसार त्याचं काही मानधन आहे. त्याचा पगाराचं एक काय 25% पर्यंत आहे. त्याच्या अवधीत रजिस्ट्रारने मंजूर करेल तर त्याला मानधन मिळतं आणि त्याला प्रवास खर्च वगैरे हा मिळतो आणि त्यानुसार ते काम करतात.
प्रशासक हे फुल टाइम त्या संस्थेतच काम करतात, त्यांची जी पूर्वीची जबाबदारी. अगदी बरोबर प्रश्न विचारला तुम्ही. प्रशासकाला कुठल्याही शासकीय व्यवस्थेमध्ये, आता एखाद्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमला जातो किंवा अशा ज्या शासकीय काही बॉडी टेम्पररी अरेंजमेंट आहे, टेम्पररी अरेंजमेंट मध्ये फुल टाइम प्रशासक आपल्याकडे असं शासनामध्ये काही वेगळ्या गोष्टी केलेल्या नसतात. त्यामुळे नेहमी स्वतःची जबाबदारी सांभाळून हे अधिकचं काम करावं. ओके, म्हणजे ते अपेक्षित. त्यांच्यात पेशंट असते, जेव्हा माझं जुनं काम पण सांभाळायचं तिथलं पण आम्हाला परत ती नवीन जबाबदारी त्यांना ही पेलावी लागते. हो. त्यामुळे थोडी ही प्रशासकाची पण थोडी कसरतच असते. बरोबर. त्यामुळे त्यातलं मीच माझं उदाहरण सांगते. आम्ही बिद्री कारखान्याला असताना सकाळी मला 8 वाजता उठून जाऊन कारखान्यावर आम्ही 9ला पोहोचणार, तिथून बसून वर्किंग सुरू होणार. किंवा बऱ्याच वेळेला ऑफिसचं कामचं लोड बघून दुपारी 4-5ला जाणार, रात्री 9 पर्यंत बसणार. त्यामुळे हे कसरत करावी लागते. प्रशासकावर ते अधिकची जबाबदारी. तर यामध्ये काही धोरणात्मक निर्णय त्या त्या वेळेला संस्थेचे घ्यायला अगदी म्हटल्याचा बिदरीचं तुम्ही एक्सपान्शनचा विषय असा किंवा एफआयपीचा विषय असेल, तसे देण्यात त्याला आर्थिक संबंधी किंवा त्या संस्थेच्या हिताचा संबंध येतोय. निश्चित त्यावेळेला प्रशासन एकटाच निर्णय घेतो त्याचं, म्हणजे त्याची ती हे कसं होते, कारण ते बॉडी असताना जी गोष्ट वेगळी ज्या बॉडीने संमत केलं असेल ही सगळी लायबिलिटी त्या प्रशासकाची. आता तुम्ही फार महत्वाचा 2 प्रश्न विचारले येतात. एक धोरणात्मक निर्णय आणि रेग्युलर काम केल्यानंतर जे काही निर्णय तुम्ही घेतले त्यामध्ये काही जर गंभीर तुम्ही विषय एखादा चुकीचा केला तर चौकशीला पण सामोरं जाऊन त्यावेळेला हे त्या सरकारी संस्थेला नुकसानकारक ठरते. अशा वेळेला काही वेळा ही जबाबदारी त्याची सुद्धा राहते. आणि त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेऊ नये असंही नाही. अगदीच काही शॉर्ट पिरियड साठी काही विशिष्ट कामाला नेमलं तर रजिस्ट्रार सांगतो तुम्हाला धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. ओके. अदरवाईज रेग्युलर प्रशासक नेमला जातो, त्याला धोरणात्मक निर्णयाला थांबवलं जात. जर त्या सोसायटीच्या सभासदांच्या हिताचे काही निर्णय त्याला जर मधल्या कालावधीत त्यावेळेला घेणं अपेक्षित असेल तर तुम्ही त्याला रोखू शकत, त्याला ते घ्यावे लागतील. अन्यथा न भेटल्यामुळे संस्थेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे असंही करावं लागतं. आणि असे निर्णय घेताना आर्थिक बाबीचे निर्णय आहेत. त्याच्यामध्ये काही ठिकाणी गुंतवणूक होणार आहे, काही ठिकाणी तुम्ही कर्ज घेणार. आता आम्ही काही वेळेला अशी कर्ज घेतली की आम्हाला लो रेटचे असते. तर हे सगळे त्यासाठी आर्थिक बाबीमध्ये फायनान्स मॅनेजर आहेत किंवा अकाउंट्स ऑफिसर आहेत, यांच्याशी चर्चा करून त्यांची टिप्पणी त्यांनी सुद्धा त्याच्यावर लिहिणं अपेक्षित आहे का करणं अपेक्षित. त्यामुळे दिस इज जॉईंट अँड सर्वल लाईन. असं नाही की प्रशासनाला सगळं ठेवायचं आणि तो जबाबदार झाला असं होणार नाही. त्याच्यामध्ये प्रशासनामधले अधिकारी सुद्धा जे तुमच्या समोर परिस्थिती आणणार आहे आणि त्यावर डिपेंड हे बोर्ड काम करणार, त्यांची जबाबदारी कमी होत. त्यामुळे मला एक लागून असा प्रश्न होता सर, ते प्रशासक साधारण आताही निवडणुकीचा कालावधी च्या अगोदर जर ते संचालक मंडळाची निवडणूक काही कारणानं होऊ नाही शकली तर संचालक एक नवीन संकल्पना आता आली किंवा नवीन काहीतरी बदल झाला. पूर्वी असं होतं की अवसायनात निघाली आर्थिक कारणासाठी किंवा त्या संस्थेचे काही प्रॉब्लेम झाले तर प्रशासक, त्या 2 बाबी अवसायिक. जर ती संस्था चांगली चाललेली असते, निवडणूक ह्याच कारणासाठी जर प्रशासक आला तर तिची जबाबदारी माझ्यामध्ये वाढत असणार आहे, कारण ती संस्था एक तर त्याच्या आर्थिक स्टेबिलिटी आणि हे ते खूप चांगलं. अगदी बरोबर. चालू संस्थेवर प्रशासक शक्यतो येतो आणि जी संस्था बंद पडत आली तिचं कामकाज नियमाप्रमाणे चालू नाही किंवा चालू राहण्याची शक्यता नाही तेव्हा संचालक मंडळाला आस्थाच उरलेली, अशा वेळेला ती लिक्विडेशन आणि त्या ठिकाणी लिक्विडेटर. बऱ्याच वेळेला लिक्विडेशनची परिस्थिती येते त्यावेळेला रजिस्ट्रारनं खूप विचार केला, त्याच्यापूर्वी संधी दिली जाते. पण या ठिकाणी प्रशासक असतो त्यावेळेला चालू संस्थेमध्ये येतो आणि ते दैनंदिन कामकाज अधिक सक्षमतेनं कुठल्याही प्रकारे रेग्युलर त्याच्या वर्किंगला धोका न पोचता आणि कुठेही डिस्टर्ब नव्हता. तुम्ही म्हटलं की एखाद्या ठिकाणी रेग्युलर माझं ऊसाचं बिल मिळणार आहे, दुधाचं बिल मिळणार आहे, ते त्या दिवसाला ते व्यवस्थित मिळालं याची सगळी जबाबदारी हे पण निवडणुकीसाठी पाहिजे. आणि ज्या ठिकाणी असं बिल मिळत नाही अशी परिस्थिती नेमली जाते तेव्हा गंभीर आर्थिक ज्या गैरव्यवहार अशा ठिकाणी सुद्धा प्रशासन नेमला जातो आणि त्या घडलेल्या बाबींना पायबंद करणे, थांबवणे आणि व्यवसाय वाढवून पुन्हा ते नियमित करणे अशा ठिकाणी सुद्धा प्रशासन नेमला जातो.
तुमचा अनुभव काय सांगतो बाबा, निवडणुकीच्या कारणासाठी एखाद्या संस्थेत प्रशासक गेला, तुम्ही काम करायचा तुमचा अनुभव की तिथं काम करण्याची प्रशासकाची एक पद्धत आणि संस्था आर्थिकदृष्ट्या घाईला झाली, डबघायला तिथं काम करताना म्हणजे फ्रेंड असते बाबा, जे काही करत ते प्रशासन चांगलंच करतोय असं. त्या संस्था जेव्हा चांगल्या असतात त्याला त्याच्यावेळेस बर्डन असते की बाबा किमान त्याच्या बाजाला किंवा त्याच्या आर्थिक ती जी उन्नती आहे ती वर नाही गेली तर चालेल, पण ती आहे तिथं राहिली पाहिजे. हे एक नैतिक दबाव त्या प्रशासनावर असू शकते. हो, आता मी माझं उदाहरण देतो. वीजगंगा वेदगंगा कारखान्याला प्रशासक आलं, ते मतदार यादी बनवण्यासाठीचे काही वेगवेगळे विषय पात्र अपात्र त्याच्यावर सुप्रीम कोर्ट आणि त्यांच्यापर्यंत गेलं. मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की सध्या प्रशासक नेमा आणि सगळ्या बाबीची तपासणी झाल्यानंतर त्यांची व्यवस्था घ्या. त्यामुळे तिथं आर्थिक किंवा इरेग्युलॅरिटीच्या साठी आले, त्यामुळे तिथलं थोडीशी आर्थिक स्थिती भक्कम असल्यामुळे आम्हाला फारसा कधी अडचणीत आले. मला गडिंग्लज कारखान्यावर येईल त्यावेळेला तिथं सिरियस इरेग्युलॅरिटीज किंवा सीझन अपुरा कालावधीसाठी चालला होता, 50-55 दिवसाच ऊस गाळप पेंडिंग पडलं होतं, सभासदांची मागची बिलं गेली होती, संस्थेचा तोटा मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि त्याला नियमित करण्यासाठी गेल्यानंतर आम्ही गेल्या त्या दिवशी कारखान्याचं सगळं बंद झालं. पुढे ऊस होता थोडाफार, पण तो आणायला आणि चालवायला कुठे असतात उरली नव्हती, कारण ऊस चोरीच्या गाड्या बिड्या नाही मिळाल्या. अशा वेळेला आम्ही काय करू शकतो, पुढच्या कालावधीमध्ये जितके काय आमच्या पातळी विक्री करून जे प्रायोरिटीज क्षेत्र आहेत व्यापार सत्सवे बिलं देणं, तर असं करत करत आम्ही ती गाडी पुढे ढकलण्याचा प्रयत्न, म्हणजे हे वेगवेगळं अनुभव. म्हणजे फक्त एक शंका होती कोल्हापूरकरांना की प्रशासक नेमकं काम कसं करणार, माझ्या संस्थेतला हिताला काही बाधा लागेल काय, लोकोचा जर विचार केला तर मी आज दूध घालतोय माझे पैसे मिळतील का, इथं पासून त्या संस्थेचं काय होणार इथपर्यंत कोल्हापूरकरांच्या मनात शंका होत्या. आज काकडे साहेबांच्या बरोबर आपण चर्चा करताना त्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालीच असतील. काकडे साहेब, आपण आमच्या चॅनलवर येऊन दिलखुलास गप्पा मारल्यात त्याबद्दल आभार आहे. धन्यवाद.